शासकीय माध्यमिक आश्रम शाळा. माझे पूर्ण नाव साक्षी राधेश्याम बेर्डे. इयत्ता मी 8वीमध्ये शिकते. माझा विषय आहे झाड. झाडामुळे आम्हाला ऑक्सिजन मिळतात. झाड हिरवेगार आहे. झाडामुळे भारत देश खूप सुंदर दिसते. झाडामधून आम्हाला काडे मिळतात सूर्यप्रकाश, त्याच्यामुळे आमचं जेवण बनवतो आणि झाडामध्ये औषधं असतात. झाडामधून फळे मिळतात आम्हाला. आम्ही ते फळे खातो. आणि आमची तब्येत खराब झाली तर आम्हाला त्याच्यातले फळे पाहिजे तर आम्हाला गोड गोड फळे, अमृत वगैरे खायला मिळतात. आणि झाड आम्हाला औषध पण देतो. वनस्पती झाड औषध देतात आणि हर झाडामध्ये फुलं लागतात. फुलामुळे फळं पण होतात आणि झाडामुळे काही वेगवेगळ्या वस्तू बनतात. झाडामुळे वेगवेगळ्या वस्तू बनतो. टेबल बनतो, जसे घर बनवू शकतो काड्यामुळे आपण. आणि असे खूप काही वस्तू आपण झाडामुळे बनवू शकतो. झाडाच्या छावणीमध्ये मी बसते. झाडाच्या खालीमध्ये गाय वगैरे जातात. गाय आणि ते चारा खातात. त्याच्यामुळे गायला भोजन मिळतो. झाड आहे म्हणून आम्ही इथे आपलं झाड नसते तर आम्ही इथे नसतो. झाड मला खूपच आवडते. झाडामुळे मी जगत आहे याचा मला खूप अभिमान आहे. झाड अशी एक चीज आहे ज्याच्यामुळे आम्हाला श्वास मिळू शकते. एक झाड हलते तर अनेक झाड हलल्यामुळे प्राण्यांना श्वास मिळतो. आणि प्राणी कुठे राहतात? जर प्राण्यांसाठी एक जंगल आहे. जंगलामुळे प्राणी राहू शकते जंगलात. प्राण्यांसाठी ते घर आहे. आमच्यासाठी एक लाकडाचं घर असते तर प्राण्यांसाठी एक जंगलाचं घर असते. प्राणी एका कोणत्या झाडाखाली येऊ शकते. जर झाड नसते तर घरटे कुठे बांधले असते पक्ष्यांचे. झाड आहे म्हणून पक्ष्यांचे घरटे बांधतात झाडावर बसून. आणि इसलिए त्यांची जिंदगी झाडावर असते तर आमची जिंदगी घरामध्ये असते. झाडामुळे पक्ष्यांना पण आनंद होते. जर पाणी वारा आले तर ते झाडामध्ये राहू शकते. आणि प्राण्यांना पण राहण्यासाठी ते जंगल आहे आणि खाण्यापिण्याची व्यवस्था आहे. तर आमच्यासाठी पण खाण्यापिण्याची व्यवस्था आहे. फळ आहे तर गाय ढोरांसाठी आहे गवत, हिरवे घास. आणि एवढे 2 शब्द बोलून माझे